रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी. कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन. असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट. जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे. सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातील काही भागात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. इस्लामपूर, तासगाव, पलूस तालुक्यातील अनेक गावांमध्ये हलकासा पाऊस झालाय. जोराचे वारे वाहू लागल्याने महावितरणकडून काही काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. मागील आठवड्यापासून वातावरणात बदल होतोय. सकाळी उष्म्यात वाढ होते, संध्याकाळी ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी बरसत आहेत. हवामान विभागाकडून पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. जिल्ह्यातील काही भागात देखील पावसाने हजेरी लावली. इस्लामपूर शहरासह पलूस आणि तासगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह हलकासा पाऊस झालाय. जोरदार वाऱ्यामुळे नुकसान टाळण्यासाठी महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. रात्री उशिराने वीज पुरवठा पूर्ववत झालाय. सांगली शहर परिसरात सायंकाळी 5 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. गत आठवड्यात पडलेल्या पावसाचं पाणी अद्यापही गुंठेवारी भागात साचून राहिले. त्यात पुन्हा झालेल्या पावसामुळे पुन्हा पाणी साचलं. पावसाची संततधार सुरू असल्यामुळे शहरवासियांनी पावसापासून बचावासाठी बाजारपेठेतील दुकानाच्या बाहेरील बाजूस गर्दी केली. पावसामुळे शहरातील राम मंदिर, स्टेशन चौक, बस स्थानक परिसर, विश्रामबाग चौक, आमराई रस्ता आदी भागात पाणी साचल्याने नागरिकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते. कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथे असलेला बिबट्याचा अधिवास नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. काल बुधवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. याबाबत अधिक माहिती अशी की माजी आमदार मोहनराव कदम यांचे स्वीय सहाय्यक सनीत कदम यांचे चिंचणी हद्दीत वाजेगाव रस्त्यालगत शेतात घर आहे. घराच्या परिसरात काल रात्री बिबट्या आला. कदम यांनी पाळलेल्या कुत्र्याने भुंकण्यास सुरुवात केली, मात्र काही क्षणातच बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. यावेळी कुत्रा बचाव करण्यासाठी घरापासून धावत वाजेगावच्या दिशेने गेला. या कुत्र्याच्या पाठीमागे बिबट्या धावत गेला. हल्ल्याचा हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. घटनेनंतर कुत्रा पुन्हा माघारी आला नसल्याने बिबट्याने शिकार केली असावी असा अंदाज आहे. बिबट्याच्या दहशतीने नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झाले. चिंचणी परिसरात बिबट्याचा वावर आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करत बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. जपान येथील हँगझोऊ येथे जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F46 या प्रकारात करगणी येथील सचिन सर्जेराव खिलारी याने 16.30 मीटर अंतरापर्यंत गोळाफेक करून सुवर्णपदक मिळवले. खिलारी यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घालून स्पर्धेत देशाला 11वे पदक मिळवून दिलं आहे. गेल्या वर्षी पॅरिसमध्ये 2023 मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने 10 पदके मिळवली होती. यावर्षी 11 पदके मिळालेत. सचिन खिलारी याच्या सुवर्ण पदकाने भारताने जागतिक सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. सचिन खिलारी हा नवा वर्ल्ड चॅम्पियन ठरलाय. गतवर्षी सचिन खिलारी याने पॅरिस येथे झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये स्वतःचा 16.21 मीटरचा गोळाफेक करून आशियाई विक्रम मोडीत काढला होता. यावर्षी 16.21 मीटरचा विक्रम मोडीत काढत 16.30 मीटर अंतरापर्यंत गोळाफेक करून नवीन विक्रम स्थापन केला. सचिन सर्जेराव खिलारी हा करगणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सर्जेराव खिलारी यांचा सुपुत्र आहे. माध्यमिक शाळेत असताना सचिनचा एक अपघात झाला आणि त्याच्या हाताला अपंगत्व आलं होतं. गॅग्रीनमुळे कोपराखालील स्नायू गमावले. त्यातून बरा होण्यासाठी त्यांनी अनेक शस्त्रक्रिया केल्या, मात्र हात बरा झाला नाही. तो पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलाय. सचिनच्या जागतिक कामगिरीने करगणीबरोबर जिल्ह्यात अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील जिल्ह्यातील सर्वच शाखात अशा प्रकारे अपहार झाला आहे का, याबाबतची तपासणी करण्यासाठी 6 पथके तयार करण्यात आली आहेत. अधिकारी आणि कर्मचारी अशा 48 जणांकडून आजपासून जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये चौकशी करण्यात सुरू झाली आहे. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून विविध प्रकारचे अनुदान विना रक्कम देण्यात येते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या नावे पाठवली जाते. यातील अनेक खात्यांवरील रक्कम काढली जात नाही. अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची रक्कम तशीच पडू नये या रकमेचा अपहार करून ते काढण्यात आल्याचा प्रकार तासगाव मार्केट यार्ड शाखेत पुढे आलाय. त्याशिवाय त्यानंतर निमणी सिद्धेवाडी येथेही असाच प्रकार झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर संचालक मंडळाची तातडीने बैठक घेण्यात आली. 3 कर्मचाऱ्यांचं निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय अशा पद्धतीने अपहार इतरत्र झालाय का याची
याची तपासणी करण्यासाठी 48 अधिकारी कर्मचारी यांची 6 पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके 4 दिवस विविध शाखेत भेट देऊन तपासणी करणार आहेत. तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. विश्रामबागमधील कॅफेत घडलेल्या अत्याचाराची घटना आणि त्यानंतर उसळलेला उद्रेक यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले. शहरातील काही कॅफेंची आज महापालिकेच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. तेथील बंदिस्त जागांसह परवान्याची तपासणी करण्यात आली. शहरातील प्रामुख्याने महाविद्यालय परिसरातील कॅफेंची तपासणी करण्यात आली. आज सुट्टीचा दिवस असल्याने 10 कॅफेंची तपासणी झाली. त्यांचे परवानेही तपासण्यात आलेत. मात्र शहरातील काही कॅफे हे बंद असल्याचं चित्र होतं. 100 फुटी रस्त्यावरील हँग ऑन कॅफेत गुंगीचा औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर शहरात संतप्त पडसाद उमटलेत. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी 3 कॅफेंची तोडफोड केली. त्यानंतर 16 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर 2 दिवसांपूर्वी गुन्ह्यात सहकार्य केल्याप्रकरणी कॅफे चालकास सह आरोपी करण्यात आलं. या घटनेची आयुक्त शुभम गुप्ता यांनी गांभीर्याने दखल घेतली. महापालिकेच्या आरोग्य आणि नगररचना विभागाला सूचना दिल्या. त्यानुसार प्रभागनिहाय पथके तयार केलेत. आजपासून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. महापालिका क्षेत्रात नाश्ता हॉटेलच्या नावाखाली एकूण 4000 परवाने देण्यात आलेत. त्या साऱ्या परवान्यांची टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार आहे. सकाळपासून शहरातील महाविद्यालय परिसरात कॅफेंची तपासणी झाली. त्या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक, आरोग्य विभाग, नगररचना विभागासह पथकात समावेश होता. प्रत्येक कॅफे चालकाला कंपार्टमेंटसह गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत अशा सक्त सूचना देण्यात आल्या. आज सकाळच्या टप्प्यात 10 कॅफेंची तपासणी झाली. त्याचा अहवाल उद्या दिला जाणार आहे. दरम्यान उद्या सकाळपासून 3ही शहरात पालिकेचं धाड सत्र राहणार आहे. महापालिकेच्या वतीने घरपट्टी विभागाने ऑनलाईन वेबसाईट अपलोड केली असून मालमत्ताधारकांना कर भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. 30 जूनपर्यंत संपूर्ण कराचा भरणा करणाऱ्यांना 10% तर 31 जुलै अखेर भरणा करणाऱ्यांना 5% सवलत देण्यात आली आहे. तरी मालमत्ताधारकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी केले आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीमधील मालमत्ताधारकांना सन 2024-25 या आर्थिक वर्षांमधील मालमत्ता कराची बिले ऑनलाईन या वेबसाईटवर अपलोड केली आहेत. मालमत्ताधारकांना ऑनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच घरपट्टी बिले प्रिंट करून मालमत्ताधारकांना वाटप करण्याचं काम लवकरच सुरू होते. मिळकत धारक एक रकमी बिल भरू शकत नसल्यास अंशतः बिले भरून घेण्याची सोय आहे. मात्र त्यावर सदर सवलत मिळू शकणार नाही. संपूर्ण मागणी रक्कम डिसेंबर 2024 पर्यंत भरल्यास सदर सवलत मिळू शकणार नाही. मात्र त्यावर दंडही व्याजही लागणार नाही. मात्र जानेवारी 2025 पासून सदर मागणी रकमेवर दंडाची आकारणी होईल. यासाठी सर्व मालमत्ताधारकांनी जून 2024 अखेर कराची संपूर्ण रक्कम भरून सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी केले आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाची साठवण क्षमता 34.40 TMC इतकी असून सध्या धरणात 11 TMC पाणीसाठा शिल्लक असून त्यातील वापरण्यायोग्य उपयुक्त पाणीसाठा 5 TMC इतका राहिला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी 8 TMC उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी आजपर्यंत 3 TMC पाणीसाठ्याचा जास्त वापर करण्यात आला आहे. सध्या धरणातून वारणा डावा कालव्यातून 200 क्युसेक आणि वारणा नदीपात्रातून 905 क्युसेक असा एकूण 1105 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जत तालुक्यातील वाढत्या अपघाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेने स्वखर्चाने 3 रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेला अपघाताची माहिती मिळताच मानवमित्र संघटनेची रुग्णवाहिका अपघात ज्या ठिकाणी घडलाय तिथे तात्काळ पोहोचेल आणि अपघातग्रस्तांना पुढील उपचारासाठी निःशुल्क पोहोच करेल. तुकाराम महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कोरोना, दुष्काळ, महापूर, घर जळालेली घटना असो की जत पूर्व भागातील वंचित 65 गावांना म्हैसाळचे पाणी मिळवण्यासाठीचा लढा असो, रस्त्यावर एखादी अपघाताची घटना घडो, मदत नव्हे कर्तव्य मानून कायम समाजसेवेसाठी कार्यतत्पर असलेले चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत बागडे बाबा मानवमित्र संघटना ही निरपेक्ष भावनेने कायम सामाजिक कार्यात कार्यमग्न असते. त्यांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होते.